हम तुम्हारे साथ हैं। अभिनंदन करा, वजन फोटो तुमचा। सर आमच्या चॅनलला 2 मिनिट हे बघा, या ठिकाणी आपला जो पॅनल होता बँकेचा तो महायुतीचा होता आणि सर्व आमदार या दोन्ही जिल्ह्याचे, परभणी हिंगोली जिल्ह्याचे आपल्या पॅनल मध्ये होते आणि त्यामुळे आणि खास करून रत्नाकर गुट्टे साहेब आणि राजेश विटेकर जी यांचं मी धन्यवाद देते की त्यांनी चांगल्या पद्धतीने की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि अनुभवी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांना ह्या बँकेचं चेअरमन केलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि सर्वच संचालकांना या बाबतीमध्ये त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे। राजेश गोरेगावकरजी हे हिंगोलीतून ह्या बँकेचं नेतृत्व करणार आहेत आणि मला अपेक्षा आहे की परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था वाढल्या पाहिजे, सहकाराचं चळवळ वाढली पाहिजे, यासाठी सर्वच संचालक मंडळ सकारात्मक आहे आणि चांगल्या उद्योजक घडवावेत, तरुण महिला यांना उद्योग या ठिकाणी करता यावा, शेतकऱ्यांचं हित जोपासता यावं, जे या बँकेचे सभासद आहेत, जेवढ्या पतसंस्था आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी यापुढे आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत। आपले वडील या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बँकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं गेलं पाहिजे त्यावर माझ्याबरोबर झाली आणि यामध्ये मग आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार नवगरे साहेब, आमदार राहुल पाटीलजी जिल्ह्याच्या दृष्टीनं आपण हा सगळा गोंधळ कमी केला पाहिजे आणि बँकेला आता बँकेचं काय हे काही मला आज बऱ्याच दिवसापासून जरा बाहेर असल्यामुळे त्याची जाणीव नाही, परंतु सगळ्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र विचार केला पाहिजे, यापुढं एकत्र विचारानं पुढे चाललं पाहिजे असा एकमुखी निर्णय आमच्या सगळ्यांचा झाला आणि त्यांनीच हे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव फायनल केलेत। हे करणारे तेच आहेत, आम्हाला फक्त माहित बी नव्हतं यांच्या बैठका केव्हा झाल्या, यांचा विचार केव्हा झाला, पण या 2 दिवसामध्ये मला सांगितले की तुम्ही कोणतीही भूमिका घ्यायची नाही, आम्ही सांगितलेल्या भूमिकेवरच पुढे चालायचं। ह्या सगळ्या गोष्टीचं, या सगळ्यांच्या निर्णयामुळं आज मी अध्यक्ष आणि राजेश गोरेगावकर हा उपाध्यक्ष झाला। या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, मनापासून त्यांचं ऋण एक करतो आणि पुढच्या कामाला सगळ्यांच्या विचारानं, सगळ्यांच्या संमतीनं करू हा शब्द या निमित्ताने केला।